Good afternoon, students. Am I audible to all? Yes, ma'am. Thank you. आपण एक 2 मिनिटं थांबूया, बाकी स्टुडंट्स जॉईन होतील आणि जसं काउंट एक 40 क्रॉस करेल आपण सुरू करूया. ठीक आहे? Okay, ma'am.
सुस्वागतम. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. बऱ्यापैकी स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत. तर आज आपण सगळे शिवस्वराज्य दिन सोहळा साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. कुसरोवाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अणुविद्युत शाखा यांच्याकडून मी आपल्या सर्वांचे शिवस्वराज्य दिन सोहळा साजरा करण्यासाठी स्वागत करत आहे. मी शुभांगी किशन वर्मा अणुविद्युत शाखा मध्ये काम करत आहे आणि आज मी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपले विभाग प्रमुख डॉक्टर अशोक चांडक आणि माझ्या सहकारी शिक्षिका ज्योती कुलकर्णी आणि प्रिय विद्यार्थी सर्वांचे या शिवस्वराज्य दिन सोहळा साजरा करण्यासाठी स्वागत करत आहे. आज या कार्यक्रमानिमित्त आपण शिवाजी महाराजांनी कसे हे महाराष्ट्र राज्य घडवले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला याच दिवशी रायगडावर, तर आपण हा सोहळा त्या निमित्ताने साजरा करत आहोत. तर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल. सर्वप्रथम कौस्तुभ आणि साक्षी हे दोघं स्वागत गीत गातील. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन होईल. तर मी सर्वांना विनंती करते की राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभे राहावे. नंतर राष्ट्रगीतानंतर सोहम मेहतूल हा आजच्या दिनाचे महत्त्व सांगणार आहे आणि तो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करणार आहे. नंतर सोहम मेहतूल नंतर शिवाजी महाराजांबद्दल झालेल्या सत्य घटना या असद इनामदार आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. त्यानंतर साक्षी बागुल ही शिवाजी महाराजांच्यावरती एक गायन, एक कविता आणि एक गाणं गाणार आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज युवा पिढीसाठी कसे महत्त्वपूर्ण आहेत हे आपल्याला नवन दुर्वेळ सांगणार आहे. त्यानंतर शिवा केवळ एकच ही कविता प्रेषित गुजर सादर करणार आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक त्यावरचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला सुयश सोळंके हा दाखवणार आहे. त्याच्यानंतर कौस्तुभ चव्हाण राज्याभिषेकावर एक कविता केलेली आहे, तो ती वाचून दाखवणार आहे. नंतर शिवाजी महाराजांचा बद्दल निकिता मदाने ही आपल्याला एक वक्तृत्व, एक स्पीच देणार आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्यावर रेवा दलाल हिने कविता केली आहे, ती कविता वाचून दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्योती कुलकर्णी मॅडम या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतील आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपेल. सो अशी आपली आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. तर सर्वांनी छान हा कार्यक्रम शांत राहून एन्जॉय करावा. तर आता मी कौस्तुभ आणि साक्षी यांना स्वागत गीत गायला आमंत्रित करतो. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, स्वराज्य तोरण गरजती टोप्यांचे चौकडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. धन्यवाद. नमस्कार. इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व माझ्या विद्यार्थी मैत्रिणींचे सहर्ष स्वागत. आज आपण शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन साजरा करीत आहोत. तर आपण या सोहळ्याची सुरुवात आपल्या देशाच्या राष्ट्रगीताने करूयात. तरी मी आपणास सर्वांना राष्ट्रगीताचा मान ठेवून उभे राहण्याची विनंती करतो.
कुठलाही विलंब न करता आपण आता या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. जो दरे शिवरायांची वाट त्याचा असे नेहमीच राजेशाही थाट, ज्याच्या ओठातून गरजे स्वराज्याचा सोहळा, तोच खरा शिवरायांचा मावळा. मी सोहम आज आपणा शिवराज्य दिनाविषयीची थोडी माहिती सांगणार आहे. रयतेच्या हिताचा कारभार असा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासह मन न दाखवणे अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परकीय आणि स्वाकीय अशा जुलमी सत्ताधीशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युद्ध लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवट संपुष्टात आणण्यासाठी सर्व जाती धर्माच्या 18 पागड, 12 बलुतेदार, जीवाभावाचे मावळे एकत्र करून हा लढा दिला. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकूमही काढले. मराठी भाषेतून राज्यकारभार चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभाषा व्यवहार कोश तयार केला होता. या ग्रंथामध्ये फारसी शब्दांचा संदर्भासाठी संस्कृत शब्द लिहिलेले आहेत. या ग्रंथाद्वारे महाराजांनी व्यवहारासाठीचे मराठीकरण करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 म्हणजेच राज्याभिषेक दिन होय. हे रयतेचे राज्य शाश्वत चिरंतन राहावे म्हणून या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजदरेवरून घोषित झाले. याच दिवशी शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्तेही झाले. तो हा शुभ दिन होय. याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. हा दिवस शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. ही बाब विचारात घेऊन दरवर्षी दिनांक 6 जून हा दिवस संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्याचवरून आपण हा सोहळा आयोजित केला आहे. धन्यवाद. कुणाची तहान, कुणाची मान, तळपत्या पातीला रक्ताची शान. मर्द मराठा आहोत आम्ही, आमच्या हाती स्वराज्याची शान. आता आपल्या समोर शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व सादर करायला येत आहे असद इनामदार. My Marathi isn't very fluent, so I'll be using English. Thank you, everyone. Facts about Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was a war strategist, and despite having limited resources, he introduced raiding warfare skills when he captured the Torna fort at a very young age. Shivaji Maharaj was merciful and welcomed anyone in his army who surrendered. He was extremely caring and never raided religious places and homes of the common people. Shivaji Maharaj used to fight for his kingdom later and fought for India first. His goal was to establish a free state and inspired soldiers that they fought for India and not for any king. Shivaji Maharaj was a staunch supporter of women and stood for their honor. He strongly opposed violence or harassment against women and gave strict instructions to the soldiers that no woman should be harmed while raiding. Under his rule, women of the captured territories were left unharmed and none were taken as prisoners. Shivaji Maharaj built a powerful navy and is known as the father of Indian Navy. He realized the importance of naval force in its early stages and believed that it would keep them independent from foreign traders and will protect the Konkan coast from pirates. Shivaji Maharaj reached out to Aurangzeb to help him conquer Bijapur, but two officials stayed at Mughal area near Ahmednagar and Bijapur wasn't conquered. Shivaji Maharaj forged an army of Marathas where many soldiers were paid for the services throughout the year. Before this, the Marathas had no army of their own. The Maratha army was divided into several units. Of each unit had 25 soldiers. Both Hindus and Muslims were appointed to the army without any discrimination. An army of 2,000 men was converted into 10,000 soldiers by Shivaji Maharaj.
These were some of the numerous facts about Shivaji Maharaj. धन्यवाद. धन्यवाद. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले फोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आहे आपले महाराज. आता आपल्या समोर एक गीत सादर करायला येत आहेत साक्षी बागुल आणि कौस्तुभ चव्हाण. सोहम या एकटीच गाणार आहे, एकटी प्रस्तुत करणार आहे हे गाणं. ओके ओके. Sakshi, you can start now. हे हिंदू शक्ति संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ति संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरीयोजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, करी हिंद्र राष्ट्र हेतु ते वंदना, करी अंतःकरणाच तुझा अभिनंदना, तव चरणी भक्तीच्या चरची चंदना, गुडाशी पुरवी त्यान कठो चकतो जा, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, जो शुद्धी हृदाची रामदास शिर झुलवी, जी बुद्धी पाच शहायास शत्रूच्या झुलवी, जी युक्त कटू नीतीत खलासी बुडवी, जी शक्ती बलोन्मत्तास पडतली तुडवी, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. धन्यवाद साक्षी. नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठी राजा शिवराया एकला. आता आपल्या समोर शिवाजी महाराज हे युवकांसाठी प्रेरणा यावर व्याख्यान द्यायला येत आहेत नमन दुर्वे. Good afternoon to all. Today I am here to speak on the life of Chhatrapati Shivaji Maharaj and what we can learn from him. However, I will clarify at the onset that words fall short to completely appreciate this great king's life. Shivaji Maharaj was a natural leader whose strategic prowess was without equal, and this is evident in the fact that during his lifetime he was able to expand the Maratha Empire from Attock to Sandur and from Vadodara to Cuttack. Shivaji Maharaj was born on the 19th February 1630 of the Julian calendar, which corresponds with 1st March 1630 of the Gregorian calendar. He was born at Fort Shivneri to Shahaji and Jijabai. From a young age, Shivaji Maharaj started his training in the arts of diplomacy, strategy, and warfare. He had very capable teachers for him, including his mother and Dadoji Konde. Because of this, Shivaji Maharaj was very competent from a young age. At the time when Shivaji Maharaj was born, his father was serving the Ahmednagar Sultanate. But Shivaji Maharaj himself aspired to become an independent ruler. He believed firmly in what he wanted. He had a great vision for his empire. Despite people all around him advising him caution, Shivaji Maharaj believed in himself and his ability to execute his vision. And that is one thing we can learn from this great king, that every great thing starts with a dream, a vision, and it is your responsibility
to back that dream with strong conviction. At a young age of just 15, Shivaji Maharaj proclaimed himself a king. By the time he was 16, he had already captured and controlled many forts around the Pune area. Today, hundreds of years later, we all know what he achieved. He is considered one of the greatest Hindu rulers of his time, who established a huge empire despite numerous difficulties. During his conquests, Shivaji Maharaj faced many perils, but he dealt with each issue uniquely as per the situation required. Once Shivaji Maharaj and his 9-year-old son Shambhuji were imprisoned at Agra by Aurangzeb. After many months of imprisonment, they made their escape by disguising themselves. This incident, which is today popularly known as the Agra escape, shows Shivaji Maharaj's strategic thinking and calm and patient demeanor. On the other hand, in his encounter with the dreaded Afzal Khan, Shivaji Maharaj showed exemplary courage and warrior-like fierceness. Shivaji Maharaj teaches us that each situation demands an appropriate and measured response. Lastly, many of Shivaji Maharaj's exploits showcase his bravery, ingenuity, and shrewdness as a king. Many of us have read these stories when we were school students. I still remember how awestruck I was when I read about his life. I wondered how a single person could achieve so much, and the answer is in his flawless character, courage, principles, and ethos. I think we can all aspire for these excellent qualities in our life. One doesn't have to be a king to be a leader. One doesn't have to be a soldier to be brave. We can insert good practices in our life. We can inculcate good qualities in our youth. The life of Chhatrapati Shivaji Maharaj presents us with some outstanding lessons, and I think it's high time we pay attention to them. Thank you. धन्यवाद नमन. न मोठेपणासाठी न स्वार्थासाठी जीव तडपतो फक्त मराठी स्वाभिमानासाठी. आता आपल्या समोर एक कविता सादर करायला येत आहे प्रेषित गुजर. धन्यवाद सो. कविता बोलायच्या आधी मी एक दोन शब्द बोलेन की आपण सगळे खूप लहान आहोत शिवाजी महाराजांपुढे, आणि त्यांची प्रतिभा एवढी मोठी आहे की आपण सगळे खूप किंचित आहोत. त्यांनी जे काम केलंय, मला असं वाटतं की जर शिवाजी महाराज नसले असते तर आपण आता इथे नसलो असतो. त्यांनी गड जिंकली म्हणून आपण आपल्या गडावरती आता सुखरूप आहोत. सो त्यासाठी शिवाजी महाराजांची प्रतिभा एवढी मोठी आहे की आपण सगळे खूप लहान आहोत. तर ही कविता मी एक घेतोय. ही कविता माझ्या बाबांच्या पुस्तकामध्ये आहे. शिवा केवळ एकच या कवितेचं नाव आहे. शिवा केवळ एकच. हाती तलवार घेऊन स्वराज्याचा ध्यास होता. हाती तलवार घेऊन स्वराज्याचा ध्यास होता. उसळत्या रक्तास शिकवण्या गुरु रामदास होता. होता केवळ एक शिवा तयासारखा तोच होता. रयतेच्या हितावरी अढळ असा विश्वास होता. घोड्यावरी स्वार कधी गडावर पदन्यास होता. घोड्यावरी स्वार कधी गडावर पदन्यास होता. स्वराज्याच्या ध्येयापुढे संसाराचा संन्यास होता. होता केवळ एक शिवा तयासारखा तोच होता. होता जरी राजा तरी जनतेचा दास होता. संपविण्या जयास जरी मुघलांचा प्रयास होता. संपविण्या जयास जरी मुघलांचा प्रयास होता. शिवास त्या साऱ्या कुरघोड्यांचा अभ्यास होता. होता केवळ एक शिवा तयासारखा तोच होता. क्रूर अशा दुश्मनांना तो एकटाच बास होता. जीवास जीव देणाऱ्या शूरांचा सहवास होता. जीवास जीव देणाऱ्या शूरांचा सहवास होता. गनिमी कावा जयांचा शत्रूसाठी जणू फास होता. होता केवळ एक शिवा तयासारखा तोच होता. हर एक मावळा स्वराज्याचा लढवय्या श्वास होता. शेवटचा कडवा की शिवाजी महाराजांनी खूप स्त्रियांना खूप पुढे आणलं आणि त्यांनी नेहमी सुखरूप ठेवलं. त्याच्यासाठी लढाईच्या रिंगणात अमाप शौर्याचा व्यास होता. लढाईच्या रिंगणात अमाप शौर्याचा व्याप होता. स्त्रीचा अवमान करणारा नामर्द नक्की लयास होता. होता केवळ एक शिवा तयासारखा तोच होता. इतिहासात भारताच्या राजा शिवाजी खास होता. होता शिवा केवळ एकच होता. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद प्रेषित. जिथे महाराजांचा घाम पडला तिथे स्वराज्यनिष्ठा मावळ्यांचे रक्त पडले. जिथे मावळ्यांच्या घोड्यांचा टाप
जिथे मावळ्यांच्या घोड्यांच्या टापा पोचल्या तो मुलूक स्वराज्याचा भाग झाला. आता आपल्या समोर शिवराज्याभिषेक सोहळा याचा व्हिडिओ दाखवायला सुयश सोळंके येत आहे. नमस्कार, मी सुयश सोळंके. या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभ दिनावरती मी एक व्हिडिओ तुम्हास दाखवण्यास इच्छितो. छत्रपती शिवाजीराजे अगोदर सुरू झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी राज्याभिषेक परंपरेचा अभ्यास केला आणि त्यानुसार राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. Share your screen. It is sharing your drive. Ma'am, is this visible? Not still. Just check. Som, are you able to see? No, ma'am, not yet. Okay. The screen is visible, but the video is not visible. Yeah. Okay, I'm. Start it again. Is it now? No, you have shared only the Microsoft Teams window. Please share your entire screen. Okay, wait. Minimize this. Ma'am, आता दिसते? It's still showing the पूर्ण mic. screen. हा, आता पूर्ण स्क्रीन दिसते. आता व्हिडिओ दिसेल. ओके, मी माइक ऑफ करतो म्हणजे बॅकग्राऊंड व्हॉइस नाही येणार. It's visible now. It's visible, but it is not audible now. You haven't shared the computer audio. Start the system volume. Turn on the system volume. Your mic was clear. Let it be as it is. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी राज्याभिषेक परंपरेचा अभ्यास केला आणि त्यानुसार राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले होते. 4 महिन्यासाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्टान्नाचे जेवण देण्यात येत होते. राज्यातील श्रीमंत व गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. आणि तो दिवस उजाडला. 6 जून 1674 रोजीच्या पहाटे लवकरच उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंघोळ करून कुलदेवतेला स्मरण करून राज्याभिषेकास सुरुवात करण्यात आली.
गागा भट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. त्यावेळी गागा भट्टांना 7,000 तर इतर ब्राह्मणांना मिळून 17,000 अशी दक्षिणा देण्यात आली होती. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे 2 प्रमुख विधी होते. 2 फूट लांब 2 फूट रुंद अशा सोन्याने मढलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले होते. शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधून सोयरा मातोश्री दुसऱ्या मंचावर बसल्या होत्या, तर तिसऱ्या मंचावर बाल संभाजीराजे मागे बसले होते. अष्टप्रधानातील 8 प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्या जलकुंभातील पाण्याने शिवाजी महाराजांचा अभिषेक केला गेला. त्यावेळी मंत्रोच्चार आणि आसमंतात विविध सूर होते. संपूर्ण रायगडावर आनंदाचे वातावरण होते. 16 सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले, जड जवाहीर अलंकार परिधान केले, गळ्यात फुलांचे हार घातले, एक राजमुकुट घातला आणि त्यांच्या ढालीची, तलवारीची आणि धनुष्यबाणाची पूजा केली. त्यानंतर ऐन मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवले होते. 32 मन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले भव्य सिंहासन तयार केले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. 16 सुवासिनींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रोच्चार केला, तर प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला. शिवराज की जय, शिवराज की जय च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्या चांदीची फुले उधळली गेली. विविध तालावर सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले आणि त्याच वेळी ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागा भट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला आणि राजे स्वराज्याचे छत्रपती झाले. राजांनी त्यावेळी गोरगरिबांना धनद्रव्य भेट म्हणून दिली होती. त्यांनी एकूण 16 प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे अशा प्रकारचे विविध दान केले. हे सर्व सकाळी 8 वाजेपर्यंत संपन्न झाले. समारंभ संपल्यावर शिवाजी महाराज पहिल्यांदा एका घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना प्रजेने फुले उधळली. सुवासिनींनी महाराजांना ओवाळून औक्षण केले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालाकडे परतले. असा हा महान दिमागदार न भूतो न भविष्यती शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी झाला. याची साक्ष म्हणून रायगड किल्ला आजही शिवराज्याभिषेकाची आठवण करून देतो. धन्यवाद. धन्यवाद सुयश. शिवाजी या नावाला कधी उलट वाचले आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी. आता आपल्या समोर राज्याभिषेक ही कविता सादर करायला येत आहेत कौस्तुभ चव्हाण. धन्यवाद सोहम. तर आज शिवजन्मविषयी मी तुम्हाला कविता सादर करूया. माझ्या कवितेचं नाव आहे रयतेचा राजा. सोनियाचा दिवस सुगवला, राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला, शिवरायांच्या शासनाचा एक नवीन उभार मिळाला. रयतेचा वाली हा
शत्रूंचा कर्दन काळ बनला. आईच्या एका स्वप्नासाठी स्वराज्याचा थाट मांडला. अष्टप्रधानांच्या सोबतीने, दागा भट्टांच्या मंत्र बोलीने, मावळ्यांच्या बलिदानानं आणि जगदीश्वराच्या शपथीने स्वराज्याचे कार्य सांभाळले. सोनियाच्या सिंहासनावरील जलपंचामृताच्या अभिषेकाने, आई भवानीच्या आशीर्वादाने सह्याद्रीचा सिंह विराजला. तोफांच्या गर्जनेने राज्याभिषेक संपन्न झाला. सह्याद्रीच्या कुशीत आम्हाला मराठमोळा राजा लाभला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद कौसुभ. लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र एकाकी लढला होता. भिनलेला बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता. आता आपल्याला शिवाजी महाराजांचा स्त्रियांविषयी असलेला आदर यावर व्याख्यान द्यायला निकिता मदने येत आहेत. Am I audible, Soham? हो. आदरणीय विभाग प्रमुख, आदरणीय उपस्थित सर्व प्राध्यापकगण व सर्व उपस्थित मित्र व मैत्रिणींना शिवराज्याभिषेक दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. अनेक झाले पुढेही होतील, अगणित ह्या भूमीवरती, जाणता राजा एकची झाला, तो फक्त राजा शिवछत्रपती, तो फक्त राजा शिवछत्रपती. 3.5 वर्षाच्या गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करून हिंदवी स्वराज्यात सुख आणि शांतीने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परिश्रम करून जनतेला दिला. अशा या महान योद्ध्याला शतशत नमन. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून अवघ्या महाराष्ट्राचे दैवत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा केला जातो. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी 1974 साली झाला. त्यामुळे दरवर्षीच हा 6 जून रोजी तारखेप्रमाणे साजरा केला जातो. अशा या पावन पर्वावर शिवाजी महाराजांचा स्त्रियांविषयी असलेल्या आदराबाबत मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते. छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान असे राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे तसाच औदार्याचा देखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविली, त्याचबरोबर आदर्श शासन प्रणालींचाही अवलंब केला होता. त्यांचे राज्य केवळ जाती धर्माचेच नव्हे तर गरीब रयतेचे देखील होते. त्यांचे एक ब्रिटिश चरित्रकार डेनिस किंकडे म्हणतात, छत्रपती महाराज हे केवळ महाराष्ट्राचे किंवा हिंदूचेच नव्हे तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. शिवरायांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. शिवरायांच्या अंगी असलेल्या विविध गुणांमुळेच हे शक्य झाले. परस्त्री माते समान, ज्या गुणामुळे आपले लोकच काय पण शत्रूही शिवरायांसमोर मान झुकवत होते, तो म्हणजे स्त्रियांचा सन्मान. मात्र आजकाल काय दिसतं, आपल्या तोंडातून निघणाऱ्या शिवाय आई बहिणीच्या व त्यांच्या अवयवांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही. स्त्रियांच्या बाबतीत होणारे अत्याचार, अपराध पाहिले की प्रश्न पडतो की शिवरायांचे विचार ज्या मातीत रुजले तिथे असे जघन्य अपराध का होतात. असे शिवाजी महाराजांच्या राज्यात व परराज्यातील मोहिमांमध्ये स्त्रियांना नेहमीच आदराने वागविले जाई. स्त्रियांना कैद करायला तेव्हा परवानगी सुद्धा नव्हती. त्यांना अत्यंत सन्मानाने वागविले जात. छत्रपती शिवाजी राजांचा तसा दंडकच होता की स्वराज्यातील व परराज्यातील स्त्रियांना आदर केला पाहिजे. एवढेच नव्हे तर त्यांनी शत्रूच्या स्त्रियांना देखील नेहमीच मानाने वागविले. एकदा मुघली फौजेतील रायबागीण शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढली. त्यात तिचा पराभव झाला. ती पकडली गेली तेव्हा शिवराजांनी तिला हुद्द्यानुसार सन्मानाची वागणूक दिली. तिचा आदर सत्कार करून तिला तिच्या छावणीत सुखरूप पोहोचविले.
अजून एक किस्सा असा आहे की जेव्हा दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीचा किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरोधात लढल्या होत्या. त्यावेळी सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिक्षा केली होती शिवरायांनी. सावित्रीबाई देसाई यांचा सन्मान सुद्धा केला होता. त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसून दूध पाजल्याचे शिल्प आज देखील याद इथे पाहावयास मिळते. राजकीय संघर्षात महिलांचा अनादर होणार नाही याची दक्षता शिवाजी महाराजांनी घेतली होती. शिवाजी महाराज जेव्हा पनवेल जवळचा प्रबलगड जिंकला, त्या लढाईत देखील तेथील किल्लेदार केसरसिंह धारातीर्थी पडला. त्याची आई, पत्नी आणि मुले यांना मावळ्यांनी महाराजांसमोर हजर केले. तेव्हा महाराजांनी त्यांना अभय दिले. केसरी सिंहच्या आईचा व पत्नीचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून त्यांच्या मूळ गावी सुखरूप पाठविले. आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा, पत्नीचा किंवा मुलांचा किंवा बहिणींचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते आणि त्या धोरणाची त्यांनी काटेकोर अंमलबजावणी देखील केली. मोगल इतिहासकार खाफी खान सुद्धा लिहितो, जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे. एवढेच नव्हे तर महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई प्रत्येक शब्द महाराजांनी शिसावंद्य मानला. तर अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने एक छोटासा प्रयत्न केला. मी आता माझे भाषण काही कवितेच्या ओळींनी समाप्त करू इच्छिते. जिजाऊ मावली दिव्य प्रेरणा, गुरु तुकाराम देव ज्ञाना, धाडसी मावळे भवानी सोबती, म्हणे हर हर महादेव गरजती. तो फक्त राजशिव छत्रपती. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद. धन्यवाद निकिता. सह्याद्रीचा शिव गरजतो, शिवशंभू राजा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. आता आपल्याला शिवाजी महाराजांचे किल्ले यावर मयूर मोरे एक व्हिडिओ सादर करणार आहे. I would like to share a video on top 10 forts of Shivaji Maharaj.
खरं तर वरून एका रायगड हा रायगड जिल्ह्यातल्या महाड जवळ वसलेला किल्ला आहे. पूर्वी याचं नाव रायरी असं होतं. अत्यंत दाट जंगलात आणि पर्वतराजींमध्ये असलेला हा किल्ला जावळीचे सरदार चंद्ररावजी मोरे यांनी बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून 1674 मध्ये त्याला आपली राजधानी बनवलं. याच किल्ल्यावर महाराजांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थानं अस्तित्वात आलं. प्रतापगड सातारा जिल्ह्यात वसलेल्या या किल्ल्याचं वेगळंच महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य अशा अफजल खानाचा कोथळा याच किल्ल्याच्या पायथ्याशी काढला होता. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेल्या या किल्ल्यावर महाराजांचा बराच काळ वास्तव्य होतं. हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन केंद्र बनलाय. सिंहगड या किल्ल्याचं नाव पूर्वी कोंढाणा होतं, पण 1670 साली तानाजींनी अत्यंत शिताफीनं हा किल्ला सर केला, पण त्यात त्यांना वीर मरण आलं. गड आला पण सिंह गेला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं सिंहगड असं नामकरण केलं. मुरुड जंजिरा स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेला मुरुड जंजिऱ्याचा किल्ला खरं तर वरून एका खडकासारखा दिसतो. अरबी समुद्रात बांधलेला हा किल्ला मुरुड या शहराजवळ वसलाय. मुंबईपासून हे अंतर सुमारे 103 किलोमीटर अंतरावर आहे. जंजिरा हा एक अभेद्य सागरी किल्ला आहे. राजापुरी जेट्टीवरून या किल्ल्यासाठी बोटीनं आत जाता येतं. हे देखील एक चांगलं पर्यटन केंद्र आहे. पन्हाळगड सह्याद्री पर्वतरांगांमधल्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी हा किल्ला बांधण्यात आलाय. दक्षिणेतील बिजापूर ते सागरी किनाऱ्यापर्यंतच्या व्यापारी मार्गातला हा एक अतिशय महत्वाचा किल्ला. याच किल्ल्यातून शिवाजी महाराज सिद्धी जोहरचा वेढा सोडून निसटले होते. बाजीप्रभू देशपांडेंच्या मावळ्यांनी मुघलांना इथेच रोखून धरलं होतं. शिवनेरी पुण्यातील जुन्नर तालुक्यात 17व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला होता. माळशेज घाटामार्गे अहमदनगरकडे जाताना हा किल्ला लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला होता. सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी जे किल्ले बांधले त्यातीलच हा एक महत्वाचा किल्ला. ब्रिटिशांच्या सागरी भागावर वाढते वर्चस्व रोखण्यासाठी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. विजयदुर्ग 1653 साली झालेल्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचं नामकरण केलं विजयदुर्ग. या किल्ल्याचं मूळ नाव घेरिया होतं. तोरणा किल्ला पूर्वी प्रचंडगड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याला तोरणा असं नाव देण्यात आलं. हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. किल्ल्याच्या प्रचंड आकारामुळे त्याचं नाव प्रचंड असं देण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी 1646 मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. दौलताबाद किल्ला दौलताबादच्या किल्ल्याला देवगिरीचा किल्ला असंही म्हणतात. औरंगाबाद पासून 16 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला एक अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो. 9व्या शतकात राजा भिल्लम याने हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या चारही बाजूला खोल खंदक आहेत आणि किल्ल्यावर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. खंदकात पाणी असायचं आणि त्यात मगरी, साप यांसारखे प्राणी असायचे. त्यामुळे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग बंद केला तर या किल्ल्यावर कोणालाही पाय ठेवता येत नाही. मोहम्मद तुगलक याने दिल्लीहून राजधानी देवगिरीला हलवली होती, म्हणून त्याला वेडा तुगलक म्हणतात. तुगलकी कारभार हा शब्दप्रयोग यावरूनच आला. या किल्ल्यावर देशातली 2 क्रमांकाची सगळ्यात मोठी गेंडा तोफही आहे. तर अशा प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रसिद्ध किल्ले बघण्यात आले आहेत. धन्यवाद. धन्यवाद मयूर. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजेंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दन काळ झाला. माझा शिवबा जन्माला आला. आता
शिवाजी महाराज आणि जिजामाता यावर एक कविता सादर करायला येत आहे रेवा दलाल. Am I audible? Yes. The sky was smiling on the fort of Shivneri. A child was coming to bring joy and glory. The heir of Shahaji Bhosle's clan would create history. This epic is Chhatrapati Shivaji's amazing story. Trumpets and drums told the sky and the earth, Jijabai has given birth, Jijabai has given birth. The fort was smiling with delight and mirth. Hail the noble birth, hail the noble birth. Shahaji and Jijabai's son, safe in his bastion, he will create a nation, he will create a nation. Shivaji will live life as divine mission, his people's liberation, his people's liberation. Jijabai, Shivaji's mother, was his real guru, taught him to be true, taught him to be true. Growing fast, his knowledge will occur. Soon had a motley crew, soon had a motley crew. Thank you. धन्यवाद रेवा. शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमचा या जातीचा, रगारगात आमच्या माणुसकी, अभिमान आम्हाला या मातीचा. असे म्हणून मी आता झरनेन सय्यद आणि ज्योती कुलकर्णी मॅडम यांना आभार प्रदर्शन करण्यास विनंती करतो. Yes. So I, Zarnan, on behalf of everyone, first of all, spread my most sincere thanks to the late legend himself, Chhatrapati Shivaji Maharaj, on this historical day of I would also like to thank our Honorable HOD, Dr. A.S. Chandak sir, also organizing teachers Jyoti Kulkarni ma'am and Shubhangi Verma ma'am, and also the staff members who gave their vital time to grace this event. I want to thank for adorning their necessary work and sharing their graceful words with us. I would like to end this event by reciting some lines written in honor of Chhatrapati Shivaji Maharaj, which goes like, Kalam navti kaida navta tari sukhi hoti praja. सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. Thank you. Thank you, Zarnin. Now here comes the end for this program. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा छत्रपती. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिव स्वराज्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. As we come close to the end of this auspicious celebration, I would like to start with a quote of our beloved king. लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्यही गाठू शकते. It's very important. It is my privilege and pleasure to propose vote of thanks for this event. I would like to extend my thanks to Government of Maharashtra, DTE, and our college for implementing this day, 6 June, as Shiv Swarajya Din. Also our head of the department, Dr. A.S. Chandak sir, for giving opportunity to organize this event and sparing valuable time for this event. I acknowledge and appreciate the hard work of our participants and volunteers. Last but not the least, all the audience students for making this event a grand success. Thank you all. With the last quote, I would like to end this program. Self-confidence provides strength and power imparts knowledge. Knowledge provides stability, leads to victory. Once again, thank you all for joining us today in this event. Have a great day ahead. Thank you, ma'am. आता आपण या सोहळ्याचं समापन एक
महाराष्ट्र गीत गायन करून करूयात. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा, तसेच कड्या कपारीने आणि त्यातून वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना मावळ्यांच्या पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द उमटतात ते हे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी. हिमथडीच्या तटाराया, हिमथडीच्या तटाराया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. दिन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभुराधा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरडी अभिमानाची लेणी, गुलाबी मनगटे खेळती खेळ जीव गेली. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे तख्तरा किती महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. शिवाजी महाराज की जय जय. जय 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 भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय शिवाजी. तर आता व्हिडिओ चालू करायला सांग ना, एक स्क्रीनशॉट घेता येईल. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करावे आपले.
धन्यवाद. आता Screenshot. येस येस मॅम. All can join with video. Those who can. सगळ्यांनी कॅमेरा चालू करावे कृपया. Let's wait for 1 minute so that all. Are you able to see maximum students, Soham? Yes, ma'am. You take a screenshot. Ma'am is there? Yeah, ma'am is there. Verma ma'am? Yeah. Thank you, students. Taken 2 shots. इथे आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करते मी. धन्यवाद. धन्यवाद मॅम. धन्यवाद मॅम.